ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एमसीएचआय ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर पासून ते 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे। सोमवारी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या। क्रीडा एमसीएचआयचे अध्यक्ष सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या व सहकार्यांच्या मदतीनं हा नवरात्र उत्सव रासरंग 2025 मोठ्या आनंदात व जल्लोषात सुरू आहे। नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना अनुभवता येईल। तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जात आहे। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय। दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो, त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगाचा समावेश झाला आहे। तरी ठाणे, मुंबई व आजूबाजूच्या शहरातील नागरिकांनी रासरंग या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी माहिती क्रीडा एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी कार्यक्रमाविषयी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। ठाणे 2025 हे 8वा साल आहे आणि ठाण्याच्या नाही, मुंबईच्या नाही, महाराष्ट्राच्या मोठा गरबा आहे। रासरंग एक मोठी ब्रँड झालेली आहे, ठाण्याच्या मोठं नाव झालेलं आहे। आजपर्यंतची आपली डिजिटल रीच 3 कोटी झालेली आहे। पण 3 कोटी माणसांनी आपली इंस्टाग्रामवरती रासरंग बघितलेला आहे। हे सॉन्ग टीव्ही मधून लाईव्ह, रंगमंचमध्ये लाईव्ह, म्हणजे पूर्ण इंडिया नाही, फॉरेनमध्ये पण लाईव्ह होतात। अमेरिका, कॅनडावरून कोण येते आपल्याला, हे मी तुम्हाला बघितलेलं आहे। असा एक मोठा प्रोग्राम आहे आणि आम्हाला आनंद आहे की ठाणेकरवासी नेहमीप्रमाणे तुमचा प्रतिसाद देते। मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही इथे नाही आले तर तुम्ही काही मिस करता। हे एक चांगला सण आहे, आपण सण आनंदाने उजवतो। नक्की इथे या, 1 तारीखपर्यंत प्रोग्राम आहे, नक्की एकदा या। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही इकडे दांडी येतो, सगळे पुण्यावरून येते, नाशिकवरून येते, नडियाद, वापी, सगळ्याकडून इथे आपल्याकडे सेफ्टीसाठी फॅमिली सेफ्टी फर्स्ट आपले एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली होते, त्यांच्यात एक महत्त्वाचा ॲडवाईस आहे, हे सेफ्टी पाहिजे। CCTV आहे, बाउन्सर आहे,